विश्व मराठी साहित्य संमेलनातल्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यावर्षीपासून 10 लाख रुपये केल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली। त्यांच्या उपस्थितीत आज कवी केशवसुतांचं रत्नागिरी तालुक्यातलं मालगुंड हे जन्मगाव पुस्तकांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं। या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते। मालगुंडच्या कवी केशवसूत स्मारकाच्या नूतनीकरणासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली। कोकणानं महाराष्ट्राला जेवढे साहित्यिक दिले तेवढे कोणत्याच प्रांतानं दिले नाहीत। कोकण आणि रत्नागिरी साहित्याच्या दृष्टीनं प्रगत आहेत। ते साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे, असे गौरवोद्गार सामंत यांनी यावेळी काढले। माझ्या स्वतःच्या विभागाचा आहे, मराठी भाषेचा आहे। कवी केशवसुतांच्या गावामध्ये आज आम्ही पुस्तकांचं गाव जे जाहीर केलं होतं त्याचा उद्घाटनाचा सोहळा होता आणि नुसतं जाहीर केलं नव्हतं, त्याचं उद्घाटन देखील झालंय आणि हे उद्घाटन मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे। साहित्यिकांची माहिती देणाऱ्या कोकण साहित्य सन्मान दालनाचं उद्घाटनही यावेळी झालं। या लोकार्पण सोहळ्याला कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक उपस्थित होते। गावोगावी साहित्य जावं, पुस्तकं जावी, तरी महाबळेश्वरला भिरार म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी पहिलं पुस्तकालय स्थापलं। त्यांना मी विनंती केली की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये केशवसुतांच्या ठिकाणी गाव जन्मठिकाणी जर पुस्तकांचं गाव झालं तर महाराष्ट्र सरकारने त्यांना साहित्यिक श्रद्धांजली वाहिली असं होईल आणि त्यांनी एका क्षणात मान्य केलं आणि आज त्याचा उद्घाटन आणि लोकार्पण होत आहे। या उपक्रमात मालगुंडमधल्या 30 तर जवळच्या गणपतीपुळे गावातल्या 5 घरांचा समावेश आहे। या घरांमध्ये पुस्तकं ठेवली जाणार आहेत। त्यापैकी 2 दालनांचं आज प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन झालं। या दालनांमध्ये पर्यटकांना दिवसभर वाचनाचा आनंद घेता येईल।